पुसद शहरात मोठी खळबळ. वसंतनगर परिसरातील सहारा पार्कमधील डोंगरे लेआउटमधील अवैध रेतीचा मोठा साठा उघडकीस आला आहे. यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नायब तहसीलदार वैभव खाडे, मंडळ अधिकारी मयूर मस्के, तलात्री कामराज चौधरी यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत साठा जप्त केला. प्राथमिक पंचनाम्यात अंदाजे 300 ब्रास रेती आढळली. मात्र साठ्याचा मालक अब्दुल राजीक अब्दुल रौफ यांचा दावा आहे की तो फक्त 80 ते 90 ब्रास आहे आणि तो घर बांधणीसाठी आणला होता. शहराच्या मध्यवर्ती भागात एवढा मोठा साठा किती दिवस साचत होता आणि प्रशासनाची नजर कशी चुकली असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सदर प्रकरण आता उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पातळीवर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत साठ्याची अचूक मोजणी केली जाणार असून तो वैध की अवैध याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. गुन्हे दाखल करून पुढील कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुसदसह परिसरात अवैध रेती साठवणूक वाढल्याने पर्यावरणाला हानी होत असल्याचे आणि शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने या प्रकरणात कठोर आणि पारदर्शक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. अधिक अपडेटसाठी आमच्या सोबत रहा.